सध्या उकाडा एवढा वाढलाय की काही ना काही सतत थंड खावंसं वाटतं आणि या गरमीमध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी आपण खाणार नाही असं होणारच नाही. पण कुल्फी म्हटलं की तासनतास गॅसवर दूध आटवावं लागतं आणि त्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे आपण दुकानातून कुल्फी विकत घेऊन येतो. पण आज मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे ज्या पद्धतीमध्ये कुल्फी बनवताना अजिबात गॅसचा वापर करावा लागणार नाही किंवा जरा सुद्धा आपल्याला दूध आटवावं लागणार नाही. तरीसुद्धा इतकी मलाईदार क्रीमी कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. या कुल्फीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल ही कुल्फी किती मलाईदार झाली आहे आणि तितकीच झटपट तयार होते. फक्त काही पदार्थ मिक्स करायचे आणि कुल्फी फ्रीजमध्ये सेट करायची. इथे आपली मलाईदार कुल्फी तयार होते. चला तर मग फार वेळ न घालवता ही अशी इतकी मलाईदार केसर पिस्ता कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी एका बाउलमध्ये दुधावर जी साय असते किंवा मलाई ती घालायची आहे. ती नसेल तर दुकानामधली फ्रेश क्रीम मिळते ती वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये गरम दूध घालायचं आहे. गरम किंवा कोमट दूध घालायचं. कुल्फीला दाटसरपणा येण्यासाठी आणि मलाईदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. स्वादानुसार वेलची पावडर घालायची आहे आणि केशर भिजवलेलं थोडंसं दूध सुद्धा घालायचं. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा विस्करने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये थोडेसे बदाम, थोडेसे काजू, भिजवलेला पिस्ता, साखर आणि थोडंसं दूध घालून मिक्सर फिरवून घ्यायचा. त्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण या मिक्सरमध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे सर्व जिन्नस व्यवस्थित फिरवून घ्यायचे. आता हे कुल्फीचं तयार झालेलं मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये ओतून घ्यायचं. झाकण लावून आणि कुल्फी स्टिक लावून फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर सेट करत ठेवायचं. सेट झालेली कुल्फी लगेचच अनमोल्ड करून घ्यायची. कुल्फीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती क्रीमी आणि मलाईदार ही कुल्फी तयार झाली आहे. अजिबात आपण गॅसचा वापर केलेला नव्हता किंवा दूधसुद्धा आटवून घेतलेलं नव्हतं. तरीसुद्धा फक्त काही पदार्थ मिक्सरमध्ये फिरवले आणि ही अशी झटपट कुल्फी तयार होते. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुल्फीची रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.